आर्यन भोईर यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे. दिवसभर पाऊस आणि पावसाचं पाणी आपण पाहतोय. धो धो कोसळलेला बरसलेला हा पाऊस आणि तसे बॅटर सुद्धा बरसत आहेत आज आणि काही बॉलर्स त्यांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. पाटणकर सरांचा सन्मान साजन पाटील सर आणि त्याचबरोबरने मसूरकर सरांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. धन्यवाद पाटणकर सर, आपली उपस्थिती या ठिकाणी लाभली त्याबद्दल. साजन पाटील सरांच्याही विनंतीला मान देऊन सर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. चला आता आपण जातोय मॅचच्या दिशेने. या ठिकाणी एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला येते. अजित मोहिते, निखिल जाधव. नजर असतील या दोघांवर, कारण अजित मोहिते हे सुद्धा रबर बॉल स्पेशलिस्ट बॅटर आहेत. त्यांचंही आगमन आम्ही होताना ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला नायगाव पॅकर्स सुरुवातीला आणि निलेश लाड यांच्या बरोबरीने ज्यावेळेला त्यांचं सुरुवातीला क्रिकेट सुरू झालं, पावसाळ्यात खूप छान पद्धतीने क्रिकेट त्यांनी खेळलं. सतीश धुळे यांच्याबरोबरने खेळलं, साई 11 परळला खेळलं, AK11ला. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर अजित यांचं क्रिकेट सुरुवातीच्या कालखंडामध्ये ब्रह्मा बॉईजला सुद्धा पाहायला मिळालं. मग रायगड संघाची मात्र बरीच वर्ष सेवा त्यांनी केली आहे आणि हा आहे युवा सितारा, भिवंडी परिसरातील हायवे दिवा गावचा. गोलंदाजीतील महाराष्ट्राच्या टीमसाठी देखील चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं. आर्यन भोईर युवा गोलंदाज आहेत आणि गोलंदाजीसाठी दाखल झालेत, परंतु समोर आहेत अजित मोहिते आणि निखिल जाधव. या पाण्यातल्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. हे पाहणा प्रेक्षक छत्र्या घेऊन उभे आहेत आणि भिजतायत सुद्धा, परंतु या भिजण्यात देखील एक मजा आहे. पहिल्याच बॉलवर सिक्सर. अजित मोहिते ब्रँडेड फटका. टक असा आवाज आला आणि बॉलला सांगितलं जा सीमा रेषा पार, आणि तेच झालं. इकडे षटकार मारलाय आणि लांब लचक मारलाय. यावेळेला थोडासा बॉल मागे टाकला जातो आणि पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु दुसऱ्या बाजूला आर्यन या खेळाडूमध्ये प्रचंड टॅलेंट आहे आणि त्यांनी अजित मोहिते यांना लगेच पलटवार केलाय आणि अजित माघारी परत आहेत. हा बॉलचा टप्पा मात्र थोडासा मागे होता, त्याचा या ठिकाणी लांब आपटलेला होता. पुन्हा समोर फोर्स करायला गेले, बॅटच्या कडेला लागतोय आणि बाकीचं काम मात्र प्रितेश पाटील यांनी केलंय. विकेट आली आहे. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट. आणि पाऊस 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 आणि पावसाचं पाणी चोहो बाजूला. आणि असावा एखादा छंद याच पावसात भिजण्याचा आणि पावसातलं क्रिकेट खेळण्याचा. सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. आमचे सगळे कॅमेरामॅन, त्याचबरोबर सगळे टेक्निशियन, त्यांचंही आम्ही कौतुक करू. आणि त्याचबरोबरीने आमचे सगळे आयोजकांना प्रत्येकाला एक भूमिका दिली आहे, त्या त्या ठिकाणावरून कामगिरी करतायत. राहुल आलेत बॅटिंगसाठी. उसळी पाहायला मिळाली, बॉल थोडासा जास्त बाउन्स झालाय, व्हाईट बॉल कळवला जातोय पंचांकडून. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. बॉलला याही वेळेला थोडासा लांब आपटला आणि बॉल जाऊ दिलाय, परंतु यष्टीरक्षक म्हणून प्रितेशने चांगला बॉल अडवलाय. 7 धावा धावफलकावर आहेत. पॉइंटच्या दिशेने खेळलेले आहेत. हा चेंडू तिकडे आहे. सुलतान, 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 8 वरी धावसंख्या जाईल. पहिली ओव्हर सुरू आहे. पावसाचा वेग पुन्हा एकदा वाढलाय, परंतु पाहणं हे प्रेक्षक, इकडले प्रेक्षक दिसत आहेत ते तर अगदी भिजत या मॅचचा आनंद घेत आहेत. चांगला बॉल थोडासा पुढे, टायमिंग नाही झालंय. डॉट बॉल येतोय. काही प्रेक्षक छत्र्या घेऊन उभे आहेत, काहींनी रेनकोट परिधान केलाय, काही असेच भिजत आहेत, परंतु मॅच पाहत आहेत. आणि ही मुंबईच्या क्रिकेटची क्रेज आहे आणि प्रेक्षकांना जी मुंबईला म्हणतात ना क्रिकेटची पंढरी, त्याच करता. ओ विकेट केलाय, फटका खेळलाय. राहुल यांच्या बॅट मधून आलेला फटका समोर जातोय आणि पकडलेली गेलेली आहे तिकडे कॅच. विकेटचं पतन. अय्यूब होते तिकडे. अय्यूब यांनी पकडलेली कॅच. पहिल्याच ओव्हरमध्ये आर्यनने 2 हादरे दिलेले आहेत. षटकाराने सुरुवात आणि त्यानंतर आर्यनने घेतलेल्या विकेट. आता खेळाडूंकडे तर ऑप्शनच नाहीये, त्यांना भिजायचंच आहे, कारण हे क्रिकेटच तसं आहे. परंतु प्रत्येकाने थोडीशी काळजी देखील घ्यायची आहे.
शक्यतो पायामध्ये शूज वगैरे तुम्ही परिधान करत जा, कारण कधी कधी काचा म्हणा मैदानावर चुका म्हणा या गोष्टी असतात, त्यामुळे पाय फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे आपली काळजी घ्या. हो, काही प्रेक्षक तर हेल्मेट घालून सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. डोकं भिजलं नाही पाहिजे. मॅच तर दिसते. आर्यन 8 धावा धाव फलकावर 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. ओम आलेत. आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. ओम पांडे बॅटिंगसाठी दाखल झाले. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन आलेत आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. आर्यनचं कौतुक करावं लागेल. चांगली बॉलिंग त्यांनी केली आहे. बॉलला उसळी आणि बॅटर कीपर दोन्ही बीट. रन आली 1. धावसंख्या 9 झाली आहे. निखिलवर आता मात्र सगळ्यांच्या नजरा असतील. या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल या ठिकाणी तर प्रिवान ओमकार या टीमला, तर निखिल यांच्यावर देखील बरंचसं काही अवलंबून असणार आहे. युवा बॅटर ओम पांडे यांच्यावर देखील अवलंबून असणार आहे. आणि बॉलिंगसाठी आता सुलतान यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये SD ट्रॉफीसुद्धा आपल्या भेटीला येणार आहे सुलतान आणि दिनूची. आणि सध्या सुलतान यांना गोलंदाजीसाठी पावसाळी क्रिकेटमध्ये सुलतान यांचाच देखील आम्ही पाठीमागे जर पाहिलं तर एक 10-12 वर्षात पाठीमागे आपण गेलो तो सुलतानचं वर्चस्व राहिलं आहे, त्यांच्या गोलंदाजीचा, त्यांच्या कटरचा, स्विंगचा. तर आज पावसामधील हे पावसाळी वातावरण आहे आणि त्याच्यातलं क्रिकेट आपण पाहतोय. निखिल आणि ओम. सुलतानचा हा बॉल इकडे चांगला राहतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला अगदी. आणि त्याच्यामुळे आणि बॉडीच्या दिशेने केला विशेष म्हणजे, त्याच्यामुळे पाठीमागे हटून फक्त कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला पुन्हा एकदा तेच निखिलसाठी बॉडीवरचा मारा इकडे करण्याचा प्रयत्न करतायत. कदाचित ही थोडीशी रणनीती पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 बॉलवर सुलतान सरस होताना पाहायला मिळते, परंतु याचं उत्तर कसं द्यायचं हे सुद्धा निखिल यांना माहिती आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल थोडासा कट होतोय, जातोय यष्टी रक्षकाच्या दिशेने. बघता बघता सुलतान यांच्या षटकाचे 3 चेंडू कधी झाले कळलं देखील नाही. धावसंख्या आता 9 वर आहे. आई बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेने. सुलतान चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. नियोजित टप्पा, ज्या टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे त्याच टप्प्यावर गोलंदाजी, तिकडनं दिलेली उसळी आणि निखिल यांचा प्रयत्न मात्र स्ट्रोक खेळण्याचा होतोय, परंतु ते यशस्वी नाही होऊ दिले. त्याचं कारण आहे सुलताननी शरीरभेदी मारा करण्याचा प्रयत्न करतात. बॉडीच्या दिशेने बॉल टाकण्याचा ती जागा देत नाहीयेत. या आहे ट्रॉफी, या विश्वशाही दरबार क्रीडा मंडळाची ही मानाची वरळी मान्सून धमाकाच्या. आणि पहा ना, यावेळेला स्ट्रोक खेळलाय आणि पाठवलाय. एकच मारलाय परंतु सॉलिड मारलाय आणि सीमारेषेच्या पलीकडे मारलाय. नाव लक्षात ठेवा, निखिल जाधव. पावसाळी क्रिकेट म्हटलं तर या खेळाडूचा खेळ पाहण्यासारखाच असतो आणि त्यांनी मारलेला हा षटकार. धावसंख्या झाली आहे 17. 2 षटकांचा खेळ मात्र इकडे संपतोय. 3 षटक अजूनही बाकी आहेत. किमान 50-55 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आर्यन भोईर यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं इकडे. सगळ्यांचं लक्ष वरळीवर लागलंय. सतरा धावा धाव फलकावर आहेत. आर्यन समोर, युवा ओम पांडे फ्रॉम चेंबूर. सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल अडलाय खरा. 1 रन तिकडेही घेतली जाईल. निखिलवर सगळ्यांचं या ठिकाणी दारोमदार पाहायला मिळतोय टीमचा. आज पुन्हा एकदा निखिल काही मोठे फटके मारून टीमला संकटातून बाहेर काढेल का? या पावसातही पुन्हा एकदा निखिलला बरसायचं आहे. निखिलची एक खासियत आहे, पायामध्ये काहीच परिधान करत नाहीत. नुकतेच मॅन ऑफ द सिरीज राहिले. मान्सून सुपर सिरीजचे 250 पेक्षा जास्त धावा त्यांनी केल्या आणि विशेष म्हणजे 3 अर्धशतकं केली. गेल्या वर्षी शतकवीर राहिले होते. निखिलसाठी ऑफ स्टंपच्या बाहेर थोडीशी उसळी दिली आहे. हाई बॉल यष्टी रक्षकाकडे. या मॅच मध्ये मात्र निखिल थोडंसं स्ट्रगल करतायत. निखिलसाठी थोडासा लांब टप्पा टाकला जातोय आणि तिकडनं, आणि विशेष म्हणजे तो शक्यतो बॉडीवर टाकण्याचा प्रयत्न देखील होतोय. निखिल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. फटका
सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल का? तर यस, षटकार येतोय. निखिल यांना तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकत नाही. त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न ते करतात आणि इकडेच तेच केलंय. आणखीन एक चांगला फटका त्यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 24 झाली आहे आणि अजूनही म्हणजे 15 बॉलचा खेळ झालाय, 24 झालेले आहेत आणि 15 बॉल अजूनही बाकी आहे. आणि जर का अजून 24-25 आल्या तर 50चं आव्हान चांगलं ठरू शकतं. दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच आहे. खोलवा टप्प्याचा बॉल थोडासा पुढे केला होता यावेळेला आणि तिकडे एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. यष्टीरक्षकांनी प्रयत्न केले खरे, परंतु त्या प्रयत्नामध्ये थोडेसे तिकडे घसरले. आणि पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर हे होणारच आहे. फक्त काळजी घ्या, सगळ्यांनी काळजी घ्या. मॅन ऑफ द मॅच म्हणून जो पुरस्कार दिला जातोय त्यासाठी ही महालक्ष्मीची प्रतिमा फाईन गोल्ड 99.9 या शुद्धतेची देखील आहे. आणि साजन पाटील सर, आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. आर्यनचं कौतुक करावं लागेल. 2 मोठे स्ट्रोक आले खरे, परंतु त्यांनी 11 बॉलमध्ये 17 खर्च केलेले आहेत. कशा पद्धतीने हा बॉल टाकला पुन्हा एकदा आपण पाहूयात. बॉडीवर करण्याचा प्रयत्न राहिला, बऱ्यापैकी चेंडू बॉडीवरच करण्याचा प्रयत्न राहिलाय. धावसंख्या 25 झाली आहे. हा बॉल जास्त उसळी आहे आणि त्याच्यामुळे पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावा धावफलकावर. आर्यन भोईर, ओम पांडे, 2 युवा खेळाडूंमधील ही लढत आहे. कितीही चांगली बॉलिंग होत असेल, कितीही पाऊस जोरदार पडत असेल, तुम्हाला खेळावं तर लागणार आहे. याही वेळेला स्ट्रोक खेळला जातोय, जवळच पाण्यामध्ये थांबतोय. एक धाव तिकडे मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे गेलेली आहे. आता 3 षटकांचा खेळ इकडे संपलेला आहे. 9ची सरासरी आहे आणि धावसंख्या झाली आहे 27. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे, म्हणजे 12 बॉल बाकी आहेत. आणि कुठेतरी एक 25-30ची आवश्यकता तरी आहे, कारण निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये आहेत, ओम पांडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. पावसाळ्याच्या क्रिकेटला मुंबईचा खूप मोठा इतिहास आहे. अगदी पार्ले टिळक, विले पार्ले या ठिकाणी अगदी 80च्या दशकामध्ये या स्पर्धा रंगल्या गेल्या. त्याच्यानंतर मुंबईत बरीच वर्ष फेकी बॉलिंगचं क्रिकेटसुद्धा चाललं, जे पावसाळ्यात खेळलं जायचं. रबर बॉल लाल रंगाचा आणि त्याच्यावरचं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट आपण पाहिलं आहे. खूप साऱ्या टीम पाहिल्यात, खूप सारे बॉलर पाहिलेत, खूप सारे बॅटर पाहिलेत. आणि आता हे उंच टावर देखील वरळीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकेकाळच्या बीडीडी चाळी म्हणा किंवा कोळीवाडे म्हणा, आणि त्याच्यामध्ये आता या उंच टॉवरची भर देखील पडू लागली या वरळीमध्ये. वरळी बदलत आहे, झपाट्याने बदलणारं उपनगर म्हणून किंवा एक चर्चेत असणारं उपनगर. धावसंख्या झालेली आहे ती 27-27. 27 धावा धावफलकावर. शेवटच्या 2 ओव्हर बाकी आहेत आणि निखिल आहे मैदानाच्या आतमध्ये. 14 वर ते खेळतायत आणि ओम पांडे 3 वर खेळतायत. विनीत माळी, भिवंडीच्या मानकुलीचा युवा अष्टपैलू खेळाडू, ज्यांनी यावर्षी 4 व्हीलर कार सुद्धा जिंकली आहे. परंतु ओम पांडे याही खेळाडूकडे चांगलं टॅलेंट आहे. आता निखिलला कशा प्रकारची साथ देत आहे तेही महत्त्वाचं आहे. शेवटचे 12 बॉल ते मात्र खूप निर्णायक असतील. पावसाळ्यामध्ये क्रिकेट पहा, मुंबईच्या प्रेक्षकांची एक खासियत आहे. ऋतू कोणताही असू दे, गर्दी होणार. स्पर्धा छोटी असू देत नाही तर मोठी असू देत. जगाच्या नकाशावर मुंबई असं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्ही कधी या गर्दीच पाहायला मिळणार. कांगालिक सारखी पावसाळ्यातील सगळ्यात जुनी स्पर्धा सुद्धा मुंबईत पाहायला मिळते. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा थोडासा टाकला, तिकडनं उसळी दिली. कुठेतरी लेनच्या थोडासा मागे बॉल सातत्याने टाकण्याचा प्रयत्न या सगळ्या बॉलरचा होतोय. आतापर्यंत त्याच ठिकाणी बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होईल. चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी. 27 वर धावसंख्या थांबलेली आहे. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी. आणि हे ते नाव आहे ज्यांनी मात्र सातत्याने मुंबईच्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. अगदी दूर यावेळेला स्ट्रोक खेळलाय, खरा बॉल हवेत पाहायला मिळतोय. एक धाव तर घेतलीये. पाऊस कोसळतोय, मुसळधार कोसळतोय आणि त्याच्यामध्ये क्रिकेट चाललंय ना. आणि आकाश जोपर्यंत येत आहे, थ्रो करतायत, तोपर्यंत 2 रन मिळणार आहे. धावसंख्या 29 वर गेली आहे. पाऊस या क्रिकेटचा उत्साह कमी करत नाही, ते वाढवत आहे. साजन पाटील सरांना आपण पाहतोय या स्पर्धेसाठी प्रमुख असं योगदान. आणि सगळे खेळाडू म्हणतात चला जाऊया साजन पाटील सरांकडे वरळीला, कारण साजन पाटील सर सगळ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. 29 धावा झाल्यात. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाऊस पाऊस पाऊस.
यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. निखिल स्ट्राईकवर येत आहेत. एक गोष्ट होते, मागील 2 ओव्हर जर पाहिजे निखिल स्ट्राईक पासून थोडेसे वंचित राहिलेत आणि पुन्हा एकदा ते पाहायला मिळालं. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 30 झालेले आहेत. निखिल निखिल निखिल. काही प्रेक्षक म्हणतात अरे 2-3 बाहेर जातील का, पाहूया काय होईल. कारण दोन्ही टीम या अंतिम टप्प्यात आल्यात, मेहनत करून आलेल्या आहेत आणि एक 50 तरी पाहिजे असं सर्वसामान्य प्रेक्षकही म्हणतोय. हा बॉल पुन्हा एकदा थोडीशी उसळी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा थोडंसं निखिलच्या बॉडीच्या दिशेने बॉल करण्याचा प्रयत्न राहिला. आणि फुटवर्क ओल्या, नो डाऊट ओल्यामध्ये ते खूप चांगलं खेळतात, परंतु तेवढेही सोपं नाही आहे एवढ्या वेगवान पावसामध्ये या सगळ्या गोष्टी. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. सुनियोजित गोलंदाजी, प्रॉपर प्लॅनिंगने केलेली गोलंदाजी इकडे म्हणावी लागणार आहे सिल्वर स्टार टीमने. धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 31 झाली आहे, परंतु मॅचचं गणित बदलण्यासाठी 1 ओव्हर सुद्धा काफी असते आणि निखिल मैदानाच्या आतमध्ये आहेत. 31 झालेत. 1 ओव्हर म्हणजे 6 चेंडू बाकी आहेत. (31) आणि पुन्हा धो कोसळणारा पाऊस. हे तुम्हाला क्रिकेटचे प्रेमी पाहणार, एक क्रिकेटचे कट्टर समर्थक आहेत, भिजतायत. धो कोसळतोय पाऊस, आनंद घेत आहेत. खेळाडू भिजतायत तर आम्ही सुद्धा भिजू असं सांगतायत. सहा चेंडू शेवटचे बाकी आहेत. पाऊस धो कोसळतोय आणि या क्रिकेटची काय मजा आहे जे खेळतात त्यांनाच माहिती. कबीर सिंग बॉलिंगसाठी येत आहेत. कबीर सिंग बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. मीरा भाईंदर परिसरातील एक युवा खेळाडू. गोडदेव गावाला देखील बिलॉंग करतात कबीर. उसळी होती आणि या बॉलच्या उसळीसह बॉलला फेकून दिलेला आहे. 4 धावांसाठी निखिल तयार होते. आता त्यांना माहिती आहे हे शेवटची ओव्हर आहे. आता नाही तर वरडी मान्सून धमाका पुढल्या वर्षीची वाट पाहावी लागेल आणि या बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलेला आहे. इकडे पंच या बॉलच्या उसळीबाबत बॅटरने मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. यस, बॉलची उसळी हाईट चेक केली जाईल. आज जो पाऊस पडलाय ना त्यालाच म्हणतात मुंबईचा पाऊस. योग्य बॉल आहे. चला, पहिल्याच बॉलवर चौकार मारत असताना निखिलने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. निखिल पुन्हा एकदा स्ट्रोक खेळत आहेत, परंतु आता दिशा पाहूया कोणत्या दिशेला बॉल जातोय. 1 रन तिकडे मिळेल. 36 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल येणं बाकी आहे. 50 पार होईल का याची देखील चर्चा आहे. विश्वसाई दरबारचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत, ही स्पर्धा आयोजित करतायत. आणि विश्वसाई दरबार आता फक्त वरळीपुरता राहिलेला नाहीये. अख्ख्या महाराष्ट्रात साजन सर विश्वसाई दरबारची सुद्धा चर्चा आहे, कारण आपण सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. साजन पाटील सरांची साथ. यावेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु पाहूयात किती धावा तिकडे मिळतील. 1 धाव तर घेतलेली आहे, दुसरीचाही कॉल तिला जातोय. धो कोसळणाऱ्या पावसामध्ये आपण हे सगळं चित्र पाहतोय खरं. आणखीन 1 धाव त्या ठिकाणी मिळते आणि थ्रो होतोय. आणखीन 1 धाव मिळेल का? आणि त्या प्रयत्नात रनआउटची विकेट येते, परंतु 3 रन आल्यात आणि त्याच्यामुळे धावसंख्या 39 झाली आहे.
जे युट्यूबला सुद्धा मॅच पाहत असतील ना तेही म्हणत असतील काय चाललंय यार, एवढ्या पावसात क्रिकेट होतं आणि तेही दर्जेदार होतं. तर हो, ते कशा पद्धती असतं ते आज आपण पाहतोय. चौथ्या रनसाठी मात्र ओम पांडे माघारी परतले. तरुण बिष्ट आलेले आहेत, आणखीन एक धडाकेबाज बॅटर गिरगावचे निखिल यांच्या जोडीला पाण्याची डबकी साचलेली आहेत आणि त्याच्यातलं क्रिकेट आपण पाहतो. 39 तरुण आलेले आहेत निखिल यांच्या जोडीला. हा बॉल देखील जर पाहिलं तर या ठिकाणी पाठीमागे मार्गस्थ होईल. हाही बॉल थोडासा मागे टाकण्याचा प्रयत्न लांब आपटला. निखिल यांच्यासाठी बॅट फिरवली खरी, परंतु बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. अजूनही जर पाहिलं तर काही चेंडू बाकी आहेत. ओ, बॅट फिरवली आहे आणि बॉलला आदेश दिलाय सीमारेषेच्या पलीकडे जाण्याचा. वा, बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार आलाय निखिल यांच्या बॅटमधून. एका बाजूने किल्ला लढवणं काय असतं ना, निखिलने दाखवलंय आणि इकडे चांगली कामगिरी करतायत. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 45. एक मोठा फटका 50 पार घेऊन जाऊ शकतो. निखिलच्या 29 आहे यामध्ये सुद्धा. दो कोसळणाऱ्या पावसामध्ये निखिल यांनी इकडेही बॅटिंग केली आहे आणि निखिल यांचे 1 चौकार आणि 3 षटकार यामध्ये देखील पाहायला मिळाले. 45 झालेत. पहिला डाव आहे, पहिल्या डावात मजा आहे, दुसऱ्याही डावात मजा मिळेल. पहिल्या डावात पाऊस आहे, पाऊस दुसऱ्याही डावात पाहायला मिळेल आणि त्याच्यामुळे म्हणून तर हे प्रेक्षक आलेले आहेत इकडे. कबीर निखिल यांच्यासाठी. आणखीन एक बिग हिट. निखिल एका बाजूने किल्ला नक्कीच या ठिकाणी लढवला आणि हा खेळाडू काय करू शकतो इकडे पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणापर्यंत थांबला आणि किती पावसा कोसळायचे कोसळ, मी नाही हटत, हेच निखिलने इकडे सांगितलं. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. याही पावसामध्ये निखिल बरसला आणि बरसला. टीमला 50च्या पुढे घेऊन गेलेत. 51 झालेत, 52 करायचेत आणि त्यामध्ये 1 मॅन शो बॅटिंग. 17 बॉल मध्ये 35. पुन्हा एकदा पावसाळी क्रिकेटचा राजा, गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधव यांची खेळी सुद्धा महत्वाची राहिली. सिल्वर स्टारने चांगली बॉलिंग केली कारण शेवटच्या ओव्हरचा 20 रनचा अपवाद वगळता कंट्रोलमध्ये होतं आणि आता मात्र 50च्या पुढे गेल्यामुळे एक गोष्ट झाली आहे. नो डाऊट पहिल्या दोन्ही मॅच बॅटिंगच्या जोरावर चांगल्या जिंकलेल्या आहेत सिल्वर स्टारने, परंतु आता हे 50च्या पुढचं आव्हान, याच्यामध्ये फाईट होईल का दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायचं आहे. आणि आज ज्यांचा आवाज सुमधुर आपण ऐकला आणि त्यांनाच आपण या शेवटच्या डावामध्ये ऐकूयात. या कुणाल दाते सरांचा आवाज या शेवटच्या डावासाठी. पाहत राहा विश्वसाई दरबारची ही स्पर्धा आणि ॲडव्होकेट डॉक्टर प्राचार्य क्रिकेट प्रेमी साजन पाटील सरांचं सौजन्य असणारी ही स्पर्धा. शेवटचा डाव. धन्यवाद चंदू शेटे सरांचा आवाज तुम्ही ऐकला. स्वागत आहे परत एकूला आपलं सगळ्यांचंच विश्वसाई दरबार आयोजित वरळी मान्सून धमाका पर्व 3 आणि पर्व 3 मध्ये सौजन्य लाभलं ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांचं आणि तेवढंच दिमागदार आयोजन विश्वसाई दरबारच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केले. मेहनत इथे प्रत्येकाची दिसते आणि त्याचमुळे ही क्रिकेटची स्पर्धा चर्चेमध्ये आहे. आता हा सामना अंतिम टप्प्यामध्ये चाललाय. धो धो पाऊस कोसळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये हा क्रिकेटचा एक वेगळाच माहोल तुम्ही सगळ्यांनी अनुभवलाय. अंतिम टप्प्यामध्ये ही लढत टार्गेट सेट आहे. या मॅच मध्ये लक्ष्य पार करायचं आहे 52 सिल्वर स्टार भिवंडीला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 52च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 30 बॉल 52 धावा. निखिल जाधव एकटा बरसलाय वाघ. जसा पाऊस धो धो कोसळतोय तसा गिरगावचा वंडर बॉय निखिल कोसळला अक्षरशः.
हा धावांचा धबधबा होता त्याच्या. चांगली बॅटिंग त्याने केली आणि एक चांगलं टार्गेट सेट झालंय. आता या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर मैदानामध्ये आहेत. प्रिवान ओमकार 11 नायगाव आणि त्यांच्या विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी अशी लढत आहे. दिनू कांबळे आणि दिनू कांबळेच्या बरोबरीने आकाश जांगीळ ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. अंबरनाथचा दिनू आणि दुसऱ्या बाजूला पंतनगर घाटकोपरचा आकाश जांगीळ. 30 बॉल 52 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल. मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय रायनोएक्स कडून टी शर्ट्स देखील दिल्या जातात आणि या संपूर्ण किट देखील रायनोएक्स यांनीच बनवलेल्या. पॉवर स्ट्रेंथ अँड एनकरेज ही टॅगलाईन आहे रायनोएक्सची. ओम पांडे फर्स्ट ओव्हर गोलंदाजीसाठी सज्ज. टार्गेट आहे 52चं. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर आता या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. 52 लक्ष्य 52 आणि या लक्ष्याचा पाठलाग आता सुरू होईल. सलामीवीर मैदानामध्ये तयार आहेत. 2 ओपनिंग बॅटर ओम पांडेने कमाल केली आहे. मागच्याच आठवड्यामध्ये मान्सून सुपर सिरीज मध्ये ऑलमोस्ट हे सगळेच खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. दिनू आणि आकाश जांगीळ. आता इनॅक्शन स्ट्रायकर एंडला आकाश आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला दिनू कांबळे. ओम पांडे पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल या ओव्हरचा पहिला बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न. इथे एक सिंगल मिळताना दिसेल. खातं उघडलंय सिल्वर स्टार भिवंडीचं. 52 धावा करायची आहेत. पाऊस देखील चांगलीच बॅटिंग करतोय. दमदार कोसळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये हे लक्ष्य एवढं सोपं नाहीये. निखिल जाधव रबर बॉल स्पेशलिस्ट आहे. तो चांगला खेळला. त्याने 35 धावांचा रतीब रचला आणि त्याचमुळे एक चांगलं टार्गेट सेट झालंय. ओम पांडे पुढचा बॉल घेऊन दिनू कांबळेसाठी. हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटच्या आतमध्ये लागलाय. घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. दुसरी धाव इथे येईल स्कोरबोर्डवर. दिनूचं एक खातं उघडलंय. निखिलने पहिल्या डावामध्ये काय बॅटिंग केली आहे. या रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये तो सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय प्रोलिंग स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर. सध्या तुम्ही आनंद घेताय. वरळीची क्रिकेटची स्पर्धा आहे. वरळी मान्सून धमाका पर्व 3 फुल टॉस आणि हा बॉल. आता पाहूया पंचांचा इशारा. वेस्ट आहे फुल टॉस त्यामुळे नो बॉल आणि नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. आणि ते स्वतःवर थोडासा नाराज वाटला दिनू कांबळे कारण कवचला मारता आला असता हा बॉल आणि त्याचमुळे चेहऱ्यावर अक्षरशः हात गेला त्याचा. नो बॉल आलाय. शॉर्ट बॉलचा वापर फ्री हिट बॉल होता. बॉल मागे चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव इथेही मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 5 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा सिल्वर स्टारच्या खात्यामध्ये. 52च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. एक चांगलं टार्गेट. विश्वसाई दरबार क्रीडा मंडळ आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा वरळी मान्सून धमाका पर्व 3 अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करते. दिनू कांबळे खेळतोय 3 वर. आकाश खेळतोय 1 वर. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर ओम पांडेचा. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. इथे पाहायला मिळेल जेवढे डॉट बॉल येतील तेवढाच दबाव आता बनेल. मी म्हटल्याप्रमाणे पावसात सध्या क्रिकेट खेळलं जाते. हे सोपं काम नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील. निखिल जसा खेळला तसा एकाला डाव करणं गरजेचं आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. क्वार्टर फायनल जिंकून सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. सेमी फायनल जिंकून फायनल मध्ये पाहूया कुठला संघ इथे जातोय प्रवेश करतोय. एक धाव तर मिळेल आणि एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 6. शेवटचा बॉल शिल्लक. या ओव्हरचा धावा झाल्या 6. हा बॉल खूप महत्वाचा आहे आणि त्याचमुळे अजित मोहितेने कान मंत्र दिलाय गोलंदाज ओम पांडेला. पाहूया तो कशी गोलंदाजी करतोय. समोर आकाश जांगीळ. त्याचे खातं उघडले एका धावेने. शेवटचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईड बॉल आणि +1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर.
एक्स्ट्रा रन आहेत ना या खूप महत्वाच्या ठरणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला आणि त्यानंतर घोषांकी क्षेत्रात गेलाय. 2 धावा अतिरिक्त मिळत आहेत, अवांतर मिळत आहेत. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. खोलवर टप्प्याचा बॉल होता. हेलिकॉप्टर बॉटम हँडचा वापर केलाय आणि सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. जम्पिंग टायमिंग फसले तिथे दादा साहेब याचं आणि बॉल थेट सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळत आहेत. षटकार. टीमची धावसंख्या 14. म्हणूनच म्हटलं होतं हा जो बॉल आहे शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. बॅकलिफ्टला खाली ठेवलं. हेलिकॉप्टर स्टाईलने उडवला. दादा भोसलेचा जम्पिंग टाइम आणि त्या हाताच्या ओंजळीतून बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतोय. तिथले प्रेक्षक आणि त्या प्रेक्षकाचा आपसुकच डोक्यावर हात गेलाय कारण तो नक्कीच सपोर्ट करतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 6 धावा आल्यात. असा सपोर्ट असतो. विश्वसाई दरबारच्या प्रत्येक कार्यकर्त्याची एक वेगळी ओळख आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येकावर एक वेगवेगळी जबाबदारी आहे. 24 बॉल आणि 38 धावांची गरज आहे आणि कोणी बॉलची जबाबदारी घेतली आहे, कोणी पंचांची जबाबदारी, समालोचनाची जबाबदारी, मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यासाठी प्रत्येकाच्या खांद्यावर एक वेगळी जबाबदारी आणि सगळेजण जी मंडळी आहेत, मुख्य व्यासपीठाची जबाबदारी, सत्काराची जबाबदारी. विश्वसाई दरबारचे प्रत्येक कार्यकर्ते हे आपली स्पर्धा समजून काम करतात हे मात्र विशेष आणि एकजूट दिसते विश्वसाई दरबारच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये. आणि त्याचमुळे या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये आहे. बॉल आखो टप्प्याचा होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल पाहायला मिळेल. या ओव्हरची सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज मयंकने. पहिला डॉट बॉल मयंकच्या माध्यमातून. 14 धावा सध्या फलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित मोहिते थोडीशी दुखापत झाली आहे आणि सोपं नाहीये विकेट किपिंग करणं देखील या पावसात, या बरसणाऱ्या पावसात. मयांक पुढचा बॉल घेऊन लेफ्ट मोर द विकेट. जागा दिली होती परंतु जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक वेळेला दबाव बनवलाय फलंदाजावर. एक धाव आहे की नाही ते चेक केलं जाईल. डायरेक्ट 1 रनचाच प्रॉब्लेम आहे ना. सोड लाईव्ह टाक ना, इथे दिसेल ना. इथे दिसते ना मोठ्या ह्याच्यात. पायाला लागून पुढे आलाय. डॉट बॉल, डॉट बॉल. धाव मिळणार नाही. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. सलग 2 डॉट बॉल आतापर्यंत इथे आलेले आहेत. कडक शॉट इथे पाहायला मिळतोय. अखेर दिनू कांबळेच्या बॅट मधून शॉर्ट बॉलवर कडा प्रहार दाखवलाय त्याने आणि बॉलला थेट पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. कडक टायमिंग. बॅटचा स्विंग पहा. मनगडातली ताकद, 4 आर्म मधली ताकद इथे झोकत असताना दिनू कांबळे आणि फुल फेस ऑफ द बॅट हा षटकार आलाय. 6 धावा मिळत आहे. टीमची धावसंख्या 20 धावा. लक्ष या मॅच मध्ये 52च आहे. 20 धावा फलकावर लागल्यात आणि त्याच्यामुळे 32 धावांची गरज आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी सिल्वर स्टार भिवंडीला. चांगला खेळ इथे रंगताना दिसतोय. मयंकने एक चूक केली, त्याचा फायदा उचललाय दिनू कांबळेने. दुसरं षटक सध्या सुरू आहे. धावा झाल्या 20 धावा. पुढचा बॉल मयंकचा.
यावेळेला कबसला खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर स्लाइस होतोय, गोशांकी क्षेत्रामध्ये चाललाय बॉल, तिथे एक धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने 21 रन फलकावर लागलेत. परत एक आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार केलाय, हा देखील बॉल पाठवलाय दिनूने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक धमाकेदार षटकार, टीमची धावसंख्या 27. खतरनाक बॅटिंग करतोय दिनू कांबळे. हा ट्रॅकर बॉल टाकले की ते डायरेक्ट ढगात जातात आणि मग ते आकाशाला बुक्की मारत बॉल थेट सीमारेषा पलीकडे पडतात. खतरनाक बॅटिंग दिनू कांबळेची. बॅटचा स्विंग पहा, ताकद, नजाकत, टायमिंग आणि नजर बॉलवरची. हा दिनूचा प्रहार आहे, दिनूचा कहर आहे. परत शॉर्ट बॉलचा वापर, बॅटवर स्लाइस झाला, आता मात्र एक धाव इथे घेतली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 28 स्ट्राईक ठेवेल. दिनू कांबळे 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सिल्वर स्टार भिवंडी 28 धावा बिनबाद अशी ठोस सुरुवात. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. 18 बॉल 24 रन. अठरा बॉल आणि 24 धावांची गरज. आता या मॅच मध्ये सामना आता थोडासा सोपा होत चाललाय, परंतु इथे रन बॉल इक्वेशन देखील सामने बदलतात आणि आपल्याला आठवत असेल दादासाहेब भोसलेचं ते षटक, त्याच्यामुळे तो या टीम मध्ये आहे. पाहूया त्याच्याकडे परत एक वेळा अजित मोहिते कधी बॉल देतोय. या रिमझिम बरसणाऱ्या पावसात प्रत्येक खेळाडू बरोबर अजित मोहिते बोलतोय. त्याला माहिती आहे हा सामना सुटलेला नाही आणि सोडणार देखील नाहीये. गोलंदाजीसाठी परत एक वेळा ओम पांडे आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. कमबॅक करावं लागेल. 18 बॉल 24. दिनू काही थांबणार नाही, अनस्टॉपेबल राहिलाय दिनू. प्रत्येक मॅच मध्ये धावा करतोय दिनू कांबळे. अंडरआर्म क्रिकेट तेवढंच चांगलं खेळतो, ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील धावा खोऱ्याने केलेल्या आहेत. लीग मॅचेस मध्ये देखील त्याला आपण नेहमीच पाहतो आणि त्यातल्या त्यात पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आणखीन एक महत्वाचा खेळाडू म्हणून दिनूकडे पाहिलं जातं. तर धावा झालेल्या आहेत या सिंगलच्या मदतीने 29-29. यावेळेला इम्प्रोवायझिंग फटका सजवलाय, मागे मारण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या बॉल पुढे पडतोय आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 30. पहिल्या 2 बॉलवर एक धाव आलेली आहे. परत एक वेळा दिनू कांबळे स्ट्रायकर एंडला. पावसाचा वेग वाढतोय. संध्याकाळचं सत्र आहे, शेवटचा सामना आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न, पाहूया एक धाव तरी ते कंप्लीट केली जाईल. स्वतः गोलंदाज घसरला, पडला. एकच धाव इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने 3 बॉलवर 3 धावा आल्यात. म्हणजे आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आणि 15 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. 15 बॉल 21. ओम पांडेने कमबॅक करून दिलं या मॅच मध्ये. नायगाव टीमला पुल करण्याचा प्रयत्न, इथे फसतोय फटका. एक धाव इथेही कंप्लीट केली जाईल. विकेट किपर चांगलाच धावत आलाय. तोपर्यंत एक सिंगल. 4 बॉलवर 4 धावा सध्या तरी पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या 31. पावसाचा वेग वाढलाय. आता धावा करणं एवढ्या सोप्या नाहीयेत. टायमिंग करावं लागेल. बॅट जोराने चालून किंवा फिरून चालणार नाहीये, ते इथे दिसतंय. धावा झाल्यात आतापर्यंत 32. 32. 4 बॉलवर 4 सिंगल. 28 होत्या 2 ओव्हर मध्ये. या बॉलवर बीट केले दिनूला. पंचांचा इशारा. घोषांकी क्षेत्रामध्ये 5 बॉलवर 5 एकेरी धावा आल्या. 33 धावा कंप्लीट झाल्या. शेवटचा बॉल शिल्लक. वीस धावांची गरज आता या मॅच मध्ये. दिनू कांबळेच्या समोर शॉर्ट बॉल, हाफ ट्रॅकर, हुक शॉट, इथे एक धाव मिळताना दिसते. 6 धावांचं षटक आलंय ओम पांडेचं. 3 ओव्हरचा खेळ संपला. 34 धावा झाल्या. 34. आणि आता 19 धावांची गरज आहे. 18 धावांची गरज आहे, माफ करा 18. 12 बॉल 18 धावा. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 34. 52चं टार्गेट आहे. 12 बॉल 18. बारा चेंडू आणि 18 धावा.
हे समीकरण आता या मॅच मध्ये 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. आज सकाळपासून पाऊस पडतोय, अजूनच थांबलेला नाहीये. एकही वेळेला पावसाने विश्रांती घेतली नाहीये. काही मॅच मध्ये संततधार सुरूच आहे, परंतु क्रिकेटही काही थांबलेलं नाहीये. वरळीकरांना देखील मानाचा सलाम आहे, सल्यूट आहे. ज्या पद्धतीने आयोजन केले, प्रत्येक खेळाडूला सल्यूट आहे. या कंडिशन मध्ये ते खेळण्यासाठी आलेत आणि तेवढंच मोठं पारितोषिक आहे. विश्वसाई दरबारच्या माध्यमातून वरळी मान्सून धमाका 1.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक. गोलंदाजीमध्ये तरुण बिष्ट गोलंदाजीसाठी सज्ज होईल. आकाश खेळतोय 9 वर. 22 धावा केले दिनू कांबळेने. 12 बॉल 18. शॉर्ट बॉलचा वापर इथे मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल. 17 धावांची गरज आहे. 11 बॉल मध्ये 11 चेंडू 17 धावा. जर इथे षटकार आला नाही तर मात्र कठीण होऊ शकतं. ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे आणि ज्या पद्धतीने पाऊस कोसळतोय, सोपं नाहीये टार्गेट. 11 बॉल 17 धावा. तरुण बिष्ट परत शॉर्ट बॉलचा वापर. विकेट किपरने हाई बॉल सोडलाय. इथे एक धाव मिळते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 36 या आकड्यावर. 16 धावांची गरज आहे. 10 बॉल मध्ये 16 रन आणि त्याचबरोबर बॉल मध्ये तो 6 धावांचा फरक आपल्याला पाहायला मिळेल. परत क्रीजच्या आतमध्ये गेलाय आणि या वेळेला बॉल पकडलाय. बॉल पकडल्यानंतर एक स्माइल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येते, कारण विकेट किपरने बॉलला थांबवलंय. त्याच्यामुळे आता या मॅचची कहाणी परत बदलली आहे. 9 चेंडू 9 बॉल मध्ये 16 धावांची गरज. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आणि शेवटी निखिलच्या हातामध्ये बॉल विसावलाय. सध्या तरी शांत ठेवले पूर्णपणे आकाशला. एक षटकार त्यांनी हेलिकॉप्टरच्या जोरावर मारला होता आणि आता या मॅचची कहाणी आहे. 9 बॉल मध्ये 16 धावांची गरज. आताही फटका हवेत आहे. फिल्डर आहे, कॅच सोडलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये 1 धाव इथे पूर्ण केली जाते आकाशच्या माध्यमातून. 15 धावांची गरज आहे 8 बॉल मध्ये. 8 चेंडू आणि 8 बॉल मध्ये 15 धावांची गरज. लॉंग ऑफ रिजन मध्ये हा झेल सुटला. आकाश जांगीरला ते जीवदान मिळाले, त्याचा फायदा पाहूया तो उचलेल का. परंतु दिनू कांबळेसाठी हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. या 2 बॉलवर एक मोठा फटका मारावा लागेल सिल्वर स्टारला जर जिंकायचं असेल किंवा या मॅच मध्ये कमबॅक करायचे. हे 2 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावे लागतील नायगावच्या टीमला. हा सामना अंतिम टप्प्यात. पाऊस धो धो कोसळतोय आणि त्याच्यामध्ये रंगतदार लढत, पैसा वसूल मॅच. तरुण बिष्ट सध्या गोलंदाजीसाठी तयार. पुढे दिनू कांबळे. शॉर्ट बॉल दिनूच्या विरुद्ध पॉइंटला कट केलाय. 1 धाव इथे मिळताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. निखिल बॉल शोधतोय त्या पाण्यामध्ये. 1 धाव घोषांकी क्षेत्रात मिळेल. धावा झालेल्या आहेत आता स्कोर बोर्डवर 38. सात बॉल आणि 14 धावांची गरज. 18 पाहिजे होत्या 12 बॉल मध्ये, 4 आलेले आहेत. 7 बॉल 14 धावांची गरज. फरक वाढलाय बॉल आणि त्याचबरोबर धावांमध्ये. मॅचची कहाणी बदलली आहे. तरुण बिष्ट 6 बॉल सरळ विकेट किपरच्या मागे. 1 धाव मिळते. आता शेवटचा षटक. 6 बॉल मध्ये धावा करायचे 13. 6 चेंडू 13 धावा. हे समीकरण असेल आता या मॅच मध्ये. खतरनाक रंगला हा सामना. 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. सहा बॉल मध्ये आता धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 13 प्रो लिंक स्पोर्ट्स
युट्यूब चॅनलवर सध्या या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं गेलंय आणि अप्रतिम असं टेलिकास्ट तुम्ही सकाळपासून पाहताय विपुल पांडुलकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून. आणि खाली तो नंबर देखील दिला गेलाय विपुल पांडुलकर यांचा 93-20-90-75-27. जर तुम्हालाही तुमच्या स्पर्धेचं टेलिकास्ट करायचं असेल तर नक्की संपर्क करा आणि त्यातल्या त्यात प्रो लिंक या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रांबरोबर हे चॅनल. आणि नक्कीच चांगलं टेलिकास्ट तुम्ही आज संपूर्ण दिवसामध्ये वरळी मान्सून धमाका पर्व 3चं पाहिलंय. दादासाहेब भोसले लास्ट ओव्हर 6 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 6 बॉल 13 धावांची गरज. पहिलाच बॉल थेट चाललाय विकेट किपरच्या हातात. आता नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. पहिली विकेट गमावली आहे सिल्वर स्टारने, त्याच्यामुळे या मॅचची कहाणी बदलली आहे. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. एक जमेची बाजू दिनूकडे स्ट्राईक आहे. रनआउटच्या स्वरूपात आउट होतोय आकाश जांगे. मी म्हटलं होतं ज्या वेळेला 12 बॉलमध्ये 18 पाहिजे होत्या, या कोसळणाऱ्या पावसांमध्ये हे सोपं नाहीये लक्ष. निखिल जाधव ज्या पद्धतीने खेळलाय, फक्त एका बाजूने दिनूने इथे हल्ले प्रतिहल्ले केलेत, परंतु आता 5 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज विनीत माळी मानकोलीचा हा खेळाडू आहे. 5 बॉलमध्ये 13 धावा करायच्या आहेत आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नेहमी चांगली बॅटिंग करतो. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट मानकोलीचा विनीत माळी. हळूहळू या मैदानामध्ये देखील आता पाणी साचू लागले, कारण प्रचंड वेगाने जोरदार पाऊस. मान्सून धमाका वरळीचा. शॉर्ट बॉलचा वापर, इथे देखील धाव घेतलेली नाहीये दिनूने, म्हणजेच आता 4 बॉल मध्ये 13 धावांची गरज. 4 बॉल 13 हे समीकरण. काय कहाणी बदलली आहे मॅचची. निखिलने खरोखर चांगला खेळ केला पहिल्या डावामध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेले ते षटकार आहेत तेही महत्वाचे ठरलेत आणि तेवढ्याच धावा राहिल्यात. 13 धावांची गरज आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दादासाहेब भोसले मॅच विनर आहे टीमचा. आणि आता दिनूच्या बॅट मधून कडा प्रहार. शॉर्ट बॉल नाही टाकू शकत दिनूला तुम्ही. बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. 6 धावा. मॅच ऑन. ज्या वेगाने पाऊस पडतोय तरी देखील एक हात बॅटच्या ग्रीप वरून सुटला आणि दिनू सांगतो ये तो मेरे बाय हात का खेल है. बॉलला थेट पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. सो ब्युटिफुल, सो एलिगंट अँड जस्ट लुकिंग लाईक अ वाव. काय फटका होता दिनू कांबळेचा. आणि आता 7 धावांची गरज आहे. 3 बॉल 7. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. 3 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. 7 धावा कराव्याच लागतील सिल्वर स्टारला जर सामना जिंकायचा आहे. सिल्वर स्टार भिवंडी. दिनू कांबळे एकटा लढलाय दुसऱ्या बाजूला. प्रत्युत्तर दिले त्याने. परत एक वेळा बॉल हवेत आणि इथे देखील बॉल सीमारेषेच्या लगत चाललाय. पंचांचा इशारा. 4 धावा मिळतील. चौकार आलाय. 2 बॉल मध्ये आता 3 धावांची गरज आहे. आपल्या डोळ्याची पापणी लवते न लवते तोच या सामन्यामध्ये कलाटणी आली आहे. या वेगाने पाऊस बरसतोय आणि दिनू कांबळेचे डोळे मात्र बॉल शोधतायत आणि त्याच्यावर मोठे फटके बसतायत. एवढं सोपं नाहीये. 33 धावांची खेळी केली आहे दिनू कांबळेने आणि आता या मॅच मध्ये 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी टार्गेट चेस. 2 बॉल 3. काय खतरनाक सामना रंगलाय. कॉमेंट्री बॉक्स मधून बोलणं सोपं आहे, परंतु मैदानामध्ये क्रिकेट खेळणे एवढं सोपं नाहीये. या बरसणाऱ्या पावसामध्ये अशी बॅटिंग अशक्य आहे. ही कला आहे. आर्ट आणि आर्टिस्ट मैदानामध्ये दिनू कांबळे. खतरनाक खेळ. 2 बॉल 3. काय सामना रंगलाय. पैसा वसूल सामना. दिनू जर शेवटचे दोन्ही बॉल खेळला तर सामना जिंकला जाऊ शकतो. 2 बॉल 3 रन. दादासाहेब भोसले मॅच विनर आहे. खतरनाक सामना रंगत असताना मॅच ऑन. दिनू कांबळे तयार. पुढचा बॉल. हो यावेळेला बीट केलंय. 6 बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. आता शेवटचा एक बॉल. एका बॉलवर 3 धावांची गरज. कंपल्सरी टार्गेट चेस.
अजून काय पाहिजे लाईफ मध्ये? असा बरसणारा धो धो कोसळणारा पाऊस, गरमागरम वाफडता चहा आणि त्या जवळच्याच नाक्यावरचा वडापाव आणि अशी लढत. शेवटचा एक बॉल, 3 धावा. शेवटच्या बॉलवर दिनू कांबळेने केलाय प्रहार आणि हो मॅच विनर दिनू कांबळेने मारलाय षटकार. हीच आहे मोठी ललकार. यलगार इथे पाहायला मिळतोय. सिल्वर स्टार भिवंडी लास्ट बॉलवर या बरसणाऱ्या पावसामध्ये, धो धो कोसळणाऱ्या पावसामध्ये आज काय बॅटिंग केली. धावा बरसवल्या दिनू कांबळेने आणि शेवटच्या बॉलवर 1 बॉल 3 धावांची गरज असताना ही लढत जिंकली आहे सिल्वर स्टार भिवंडीने. फायनल मध्ये प्रवेश केलाय. वेल प्लेड दिनू कांबळे. अभिनंदन. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच दिनू कांबळे. खतरनाक बॅटिंग इथे पाहायला मिळाली दिनू कांबळेची. अभिनंदन. चला दिनू कांबळे लवकरात लवकर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. एकटा लढला आणि शेवटच्या बॉलवर ही लढत जिंकली आहे. शेवटच्या बॉलवर सिक्सर मारला दिनू कांबळेने. आज सामना इथे जिंकलाय. मॅच समरी पहा. पहिल्या डावामध्ये 51 धावा झाल्या.